मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण यूकॅरियोटिक SNP म्हणजे यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये SNP प्रेझेंट असतात व त्याचे काय फंक्शनिंग वगैरे आहे, त्याचं लोकेशन कुठे आहे, तसंच त्याचा इफेक्ट काय पडतो त्या ऑर्गॅनिझमवरती आणि त्याचा इम्पॅक्ट वगैरे काय आहे, ते आपण सगळे डिस्कशन या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आणि याच्या नोट्स ऑलरेडी मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेल्या आहेत आणि टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तर चला माझं व्हिडिओ सुरुवात करूया. Eukaryotic SNP are simply single nucleotide polymorphism that occur in the DNA of eukaryotic organism. आणि हे जे काही सिंगल न्यूक्लियोटाइड पॉलिमॉर्फिझम किंवा SNP जे काय आहेत ते DNA मध्ये प्रेझेंट असतात, जे की यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट असतात DNA, आणि विच इन्क्लूड द ऑर्गॅनिझम विथ कॉम्प्लेक्स सेल लाईक ॲनिमल, प्लांट्स, फंगाय आणि प्रोटिस्ट. मेनली हे जे काही यूकॅरियोटिक जे काही ऑर्गॅनिझम आहे ॲनिमल्समध्ये किंवा प्लांट्समध्ये किंवा फंगसमध्ये किंवा प्रोटिस्टामध्ये, याच्यामध्ये मेनली हे जे काही SNPज आहेत, सिंगल न्यूक्लियोटाइड पॉलिमॉर्फिझम, हे प्रेझेंट असतात आणि वेगवेगळ्या कॉम्प्लेक्स स्ट्रक्चरमध्ये ते प्रेझेंट असतात. आणि जे काही DNA जिनोम असतात त्याच्या कॉम्प्लेक्सिसिटी जास्त आहे आणि त्याचे वेगवेगळे जे काही ॲडिशनल फीचरमुळे किंवा ॲडेड जे काही कन्सिडरेशनमुळे ते कॉम्प्लेक्सिटी करतात यूकॅरियोटिक जिनोममध्ये. कारण की बाकीचं ते SNPचं जे काही काम वगैरे आहे ते इन जनरल याच्यामध्ये सुद्धा सेम आहेत, पण काही जे काही फॅक्ट्स वगैरे आहे किंवा काही जे काही त्याचं जे काही काम आहे किंवा काही जे काही रिप्लिकेशन वगैरे आहे ह्याच्या काही पॉईंट्समध्ये किंवा काही यूकॅरियोटिक जे काही जीन असतात त्याच्यामध्ये डुप्लिकेटेड जीन असतात, तर त्याच्यामध्ये सुद्धा याचा काही इम्पॅक्ट वगैरे पडतो. त्यामुळे थोडंफार याच्यामध्ये थोडंसं त्याचं इम्पॅक्ट वगैरे किंवा कॉम्प्लेक्सिटी जास्त आपल्याला पाहायला मिळते यूकॅरियोटिक जिनोममध्ये. तर आता लोकेशन कुठे असतं याचा आता आपण बघूयात SNPचं. तर सगळ्यात पहिल्यांदा कोडिंग रिजन ऑफ जीन म्हणजे SNP हा डायरेक्टली काय करतो, जे काही कोडिंग रिजन असतो DNA मधला किंवा जिनोममधला, तर त्याला डायरेक्ट इन्फ्लुएन्स करतो प्रोटीन प्रोडक्शन करण्यासाठी किंवा पोटेन्शियली इम्पॅक्ट करतो, जेणेकरून जे काही प्रोटीनचं फंक्शन वगैरे असेल तर ते नीट परफॉर्म होईल. आणि तसंच जे काही प्रोटीनचं प्रोडक्शन वगैरे ते इन्फ्लुएन्स करण्यासाठी SNPचा सिंगल न्यूक्लियोटाइड पॉलिमॉर्फिझमचा वापर हा DNA जिनोममध्ये केला जातो. तसंच जर रेग्युलेटरी रिजनमध्ये आपण जर पाहिलं तर SNP हा थोडेफार इफेक्ट करतो, जेणेकरून जे काही जीन्स वगैरे असतील त्याचं एक्सप्रेशन ऑन किंवा ऑफ करण्यासाठी त्याच्यामध्ये हा जो काही SNP आहे तो थोडाफार मदत करत असतो. आणि जे काही अल्टर जीन वगैरे असतील त्याला एक्सप्रेशन करण्यासाठी सुद्धा जे काही मदत करण्यासाठी हा रेग्युलेटरी रिजनमध्ये प्रेझेंट असतो. तसंच जर नॉन कोडिंग रिजनमध्ये सुद्धा हा जो काही जे SNP आहे तो प्रेझेंट असतो. इवन दोज they don't code for a protein, this region might have a regulatory function and SNP her could potentially disrupt those process. आणि काही वेळेस जे काही नॉन कोडिंग रिजनमध्ये असतात तर ते आपल्याला माहिती आहे की नॉन कोडिंग रिजन हा प्रोटीनमध्ये कोड होऊ शकत नाही, तरी पण जे काही SNP वगैरे असतात त्याच्यात प्रेझेंट असतात. आणि हे जे काय हा जो रिजन असतो स्पेसिफिक नॉन कोडिंग रिजन असतो हा रेग्युलेटरी म्हणून फंक्शन करत असतो. तर त्याच्यामध्ये SNP काय करतो, ह्याच्या ज्या सगळ्या प्रोसेस वगैरे असतील त्या पोटेन्शियली डिस्टर्ब करण्याचं काम जे काही SNP आहे तो नॉन कोडिंग रिजनमध्ये करत असतो. तर आता इम्पॅक्ट जर आपण पाहिला तर SNPचा इम्पॅक्ट काय पडतो, त्याच्यावरती काय इफेक्ट पडतो आहे जिनोमवरती, ते आता आपण पाहूयात. तर पहिलं आहे न्यूट्रल. तर सगळ्यात पहिले जर आपण पाहिलं जे ऑर्गॅनिझमचा हेल्थ वगैरे असेल किंवा ट्रेट वगैरे असेल त्याच्यावरती SNPचा काहीच प्रमाण जो काही फरक असेल तो काहीच पडत नाही. आणि जर आपण बेनिफिशियल जरी पाहिलं तर याचं ॲडव्हान्टेजेस कुठे आहेत की ज्या वेळेस जे काही डिसीज वगैरे असेल त्याचा रेजिस्टन्स करण्यासाठी किंवा त्याची ॲबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी मेनली हे जे काही SNP वगैरे आहे ते बेनिफिशियल आहे DNAमध्ये. तसं डेट्रिमेंटल जर आपण पाहिलं तर काही जे काही डिसीज ससेप्टेबल करण्यासाठी, तसंच जे काही डिसीज वगैरे असतील तर ते आयडेंटिफाय करण्यासाठी सुद्धा हे जे काही SNP आहे ते वेगवेगळ्या जे काही फील्डमध्ये वापरलं जातं. आणि जे रिसर्चर वगैरे असतात ते SNPचा जास्त प्रमाणात डिसीज जे काय आहे ते फाइंड आउट करण्यासाठी जास्त प्रमाणात वापरले जातात. कारण की स्पेसिफिक SNP ह्या ज्या डिसीजसोबत लिंक असल्यावरती त्यावेळेस जर आपण जे काही SNP आहे जर त्या स्पेसिफिक डिसीजला लिंक असेल तर मग त्याच्यावरून आपण त्या स्पेसिफिक SNPचा आपण जे काही रोल वगैरे असेल आणि त्या डिसीज कोणता आहे ते आपण आयडेंटिफाय इझिली हा करू शकतो.
आणि तसंच याचा जो काही इम्पॅक्ट असेल तो निगेटिव्ह पडतो, जेणेकरून ऑर्गॅनिझमचं जे काही फिटनेस वगैरे असेल ते एकदम स्टेडी राहतं आणि त्याच्यावरती काहीच परिणाम होत नाही, कारण की तो डिसीजला ससेप्टेबल होतो आहे किंवा डिसीजला जे आयडेंटिफाय करण्यासाठी किंवा त्याला थोडंफार डिटॉक्सिफाय करण्यासाठी हे जे काही SNP आहे त्याचा वापर आपण करू शकतो. कारण की SNPमध्ये आपण मॉडिफिकेशन वगैरे करून त्याच्या जीन वगैरे जे त्या डिसीजला क्युअर करण्यासाठी जे काही जीन वगैरे असतील ते आपण त्याच्यामध्ये टाकून आपण इम्प्लॅन्ट करून त्या डिसीजच्या अगेन्स्ट आपण ते वापरू शकतो. पण याच्यामुळे जे काही ऑर्गॅनिझमचं फिटनेस वगैरे असेल त्याच्यावरती काहीच परिणाम होत नाही. तर आपण याचा जर विचार केला, जर याच्या ॲप्लिकेशनचा जर विचार केला युकॅरियोटिक जीनोममध्ये, तर सगळ्यात पहिल्यांदा जेनेटिक व्हेरिएशनमध्ये SNPमुळे जे काही त्याची डायव्हर्सिटी वगैरे असेल किंवा अडॅप्टेशन असेल त्याचा आपल्याला पूर्णपणे स्टडी वगैरे केला जाऊ शकतो. तसंच जर जे काही आपण जर SNP वगैरे आहे त्याचं ते मगाशी मी सांगितलं की काही डिसीजसोबत असोशिएट असतात, तर त्याच्यामुळे जे काही रिसर्चर वगैरे असतील त्यांना डिसीजचं जे काही मेकॅनिझम वगैरे असेल किंवा त्यांना जर त्या डिसीजच्या अगेन्स्ट जर टार्गेटेड थेरपीज वगैरे डेव्हलप वगैरे करण्यासाठी SNPचा वापर हा केला जातो. तसंच जर आपण इव्होल्युशन जर पाहिलं तर वेगवेगळ्या SNPमध्ये जर आपण SNPचा पॅटर्न वगैरे स्टडी केला तर त्याच्यामुळे जे काही स्पेसिस एक स्पेसिफिक युकॅरियोटिक जे काही एखादी स्पेसिस असेल तर त्याच्यामध्ये इव्होल्युशनरी रिलेशनशिप काय आहे, त्याचं ॲडॅप्टेशन वगैरे कसं झालेलं आहे, त्याच्यावरती बदल कसे झालेले आहे ते आपण पूर्णपणे स्टडी या SNPच्याद्वारे करू शकतो. आणि जर आपण ॲडिशनल कन्सिडरेशन आपण जर पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा इंट्रॉन्स आहे. तर इंट्रॉन्समध्ये जे काही युकॅरियोटिक जीन आहे त्याच्यामध्ये इंट्रॉन्स हे प्रेझेंट असतात आणि आणि हे जे काही इंट्रॉन्स असतात ते नॉन कोडिंग रिजन असतो आणि हे जे काही RNA प्रोसेसिंग होतं म्हणजे ज्यावेळेस DNAचं कन्व्हर्जन हे RNAमध्ये होतं त्यावेळेस जे काही हे इंट्रॉन्स वगैरे असतील ते म्हणजे नॉन कोडिंग रिजन हा पूर्णपणे इल्युमिनेट केला जातो किंवा रिमूव्ह केला जातो आणि हे जे काही SNPमध्ये जे काय आहे तो इंट्रॉन्ससोबत प्रेझेंट असतो आणि त्याच्यावरती काहीच अननोन त्याच्यावरती आणि तो एक प्रकारचा इफेक्ट वगैरे जनरेट करतो, जेणेकरून आणि हा जो इफेक्ट वगैरे आहे तो त्या जीन रेग्युलेशनचा किंवा त्या लोकेशनवरती डिपेंड असतो. म्हणजे तो कोणत्या इंट्रॉन्सवरती जो काही SNP आहे तो प्रेझेंट आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती त्या लोकेशनवरती डिपेंड असतं. मग तो त्याच्यावरती काय इफेक्ट पडेल हे पुढे जाऊन ते जे काही रिसर्च वगैरे असतील किंवा त्याच्यावरती काय इफेक्ट झाला ते आपण आयडेंटिफाय करू शकतो. तसंच आपण जर जीन डुप्लिकेशनमध्ये जर पाहिलं तर जे काही युकॅरियोटिक जीनोममध्ये आहे ते डुप्लिकेटेड जीन प्रेझेंट असतात आणि SNP हा ज्या डुप्लिकेटेड जीन असते त्याच्यासोबतसुद्धा असोशिएटेड असतो आणि याच्यामुळे आणि तो जास्त प्रमाणात टॉलरेट असल्यामुळे तो इसेन्शियल नाही आहे, पण तो ऑर्गॅनिझमला काही त्याची काही फंक्शनिंग वगैरे असेल त्याच्यावरती काही इफेक्ट वगैरे पाडत नाही आणि हा इसेन्शियल पण नाही आहे SNP ज्यावेळेस डुप्लिकेटेड जीन त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील. आणि ज्यावेळेस आणि रेग्युलेशनमध्ये जर आपण पाहिलं जर जीन एक्सप्रेशनमध्ये हा जो काही युकॅरियोटिक जीन आहे त्याच्यामध्ये कंट्रोल करण्याची ॲबिलिटी आहे, तसेच वेगवेगळे मेकॅनिझम वगैरे आहे ते कंट्रोल करण्यासाठी हा जो काही SNP तो काम करतो आणि हा डायरेक्टली काय करतो जे काही रेग्युलेटरी एलिमेंट असतील त्यासोबत इंटरॅक्ट करतो आणि जे काही कॉम्प्लेक्स इफेक्ट आहे जीन फंक्शनिंगचे त्याच्यावरती आपल्याला इफेक्ट पाडतो किंवा जे काही रेग्युलेटरी एलिमेंट असतील त्यासोबत इंटरॅक्ट होऊन त्याची प्रोसेस वगैरे असेल ती स्लो डाऊन करण्याचे काम जे काही SNP वगैरे आहे तो करत असतो. हे त्याच्यात काही ॲडिशनल फीचर आहे SNPमध्ये जे की युकॅरियोटिक जीनोममध्ये प्रेझेंट असतात. आणि जर आपण कन्क्लुजन पाहिलं जर युकॅरियोटिक जीनोमचं तर जेनेटिक व्हेरिएशनमध्ये किंवा जे काही जीन फंक्शनिंगचं किंवा प्रोटीन प्रोडक्शनमध्ये त्याला इन्फ्लुएन्स करण्यासाठी SNP हा वापरला जातो. आणि जर आपण जर पाहिलं तर काही क्रुशल जे काही डिसीज वगैरे असतील त्यासोबत हा जो काही SNP आहे तो इंटरॅक्ट करत असतो किंवा असोशिएटेड असतो. तर मग त्याला आयडेंटिफाय करण्यासाठी किंवा एखादं मेडिसिन वगैरे किंवा टार्गेटेड थेरपीज आपण जर आपल्याला डिझाईन करायचे असेल तर SNPचा आपण वापर करू शकतो. किंवा ॲग्रिकल्चर फील्डमध्ये आणि जे काही एखाद्या स्पेसीची जी काही डायव्हर्सिटी वगैरे असेल किंवा त्याचं रिव्होल्युशन वगैरे कसं झालं आहे तर ते आपण स्टडी करण्यासाठी जे काही SNPचा वापर हा आपण करू शकतो. आणि हे युकॅरियोटिक जीनोममध्ये किंवा SNP हे काही प्रमाणात इसेन्शियल पण असतात आणि काही प्रमाणात त्याचा इफेक्टसुद्धा
थोड्याफार प्रमाणामध्ये जे काही जिनोमवरती पडतो. तर या व्हिडिओमध्ये आपण जे काही युकॅरियोटिक SNP म्हणजे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये SNPचा काय रोल आहे ते आपण डिस्कस केलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.